हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. हे काय आहे? अलेक्सा. माझ्या नातवाला बड्डेला मिळालं. बड्डेच्या तुम्ही व्हिडिओ बघितल्याच असाल. Alexa on the ABCD. Here's Apt Alphabet Song by Choo Choo TV on Amazon Music. Alexa, Play Little Finger. One Little Finger by the Little Finger Songs and Noodle and Pan. put your finger down, put it on the Good nose. nose. Alexa, भाई का बर्थडे सॉन्ग लगा दो. Bhai Ka Birthday by Sajid Khan and Hitesh Modak on Amazon Music. इस इलाके का एक टाइगर है, जब वो आता है छा जाता है. अलेक्सा मस्तपैकी वडे आणि चिकनची थाळी घेऊन ये बघ. अरे वा. अलेक्सा आता छान मस्त दहीपुरी आण बरं. तोंडाची चव बदलू दे. ओ भारी आहे अलेक्सा. असं काही नाही आहे या. अलेक्सा असं काय आणेल असं नाही, पण असं आहे. असं अलेक्सा असतं तर काय मजा आली असती. असं नाही आहे, आपल्याला करायचंच आहे. ते नातवाला बड्डे गिफ्ट मिळालेलं. तो काय काय बोलतोय, अलेक्सा हे गाणं लाव, अलेक्सा ते गाणं लाव. मी म्हटलं असं अलेक्सा असतं, अलेक्सा जेवण कर, आमका होय हे खाऊसं वाटते. किती मजा आली असती. ठीक आहे, हा झाला गमतीचा भाग. आणि खरोखरच ते जेवण रोज काय बनवायचं आणि काय करायचं हा मोठा विचार असतो. त्यात आता सर्दी झाली आहे तर सकाळी एक काढा बनवून दिला, आलं वगैरे घालून सगळं. म्हटलं हा काढा पी बाबा. तर आता काय करते, चिकन करतेस ना तर जरा रस्सा बनव गं पातळ जरा प्यायला. म्हटलं हो, आपण अलेक्सा तयार आहोत, रस्सा पातळ तयार आहे, चला बघूया. थोडं सर्दीसाठी पातळ असं बनवायचं, म्हणजे गळ्याला जरा कफ वगैरे असतं तर गळ्याला बरं वाटतं. बाकी एवढं ह्या रस्स्याने काही सर्दीला बरं वाटत नाही. थोडं तिखट गेल्यानंतर नाकातून थोडं पाणी सुटतं, असं सगळं हे सगळं आहे. म्हणून बाकी विशेष काही नाही. असं आपण रस्सा बघूया चिकनच्या हाडांचा. हो होतं असं म्हणेल, आपल्यालाच बनवायचं आहे. आता लेकाला माझ्या सर्दी झाली आहे तर म्हणाला मम्मी काहीतरी छान. सकाळी काढा वगैरे करून दिला त्याला, जरा आपलं काळी मिरी, दालचिनी, आल्याचा. पण आता जरा चिकनच्या हड्डीचा काढा बनवते. काढून टाकायचे आणि हाडं असतात त्याचा काढा बनवायचा. काढा म्हणण्यापेक्षा असा रस्सा बनवायचा प्यायला गरम गरम. तर हे घेतले धणे, बडीशेप, काळी मिरी, दालचीन असं घेतलं. आता हे जास्त नको घ्यायला कारण गरमीचा टाईम आहे, ही गरमीची पण सर्दी असू शकते त्याला. तर ते बारीक करून घेतलं. आणि हे आहे आपला कोकणी मसाला. खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, आलं आहे, लसूण आहे आणि थोडासा गरम मसाला आहे त्याच्यात. अगदी 4-5 काळी मिरी आहेत आणि दालचीन वगैरे आहे. आता ह्याचा आपण थोडा रस्सा बनवूया, म्हणजे त्याने जरा असं गरम गरम प्यायला ना तर त्याला बरं वाटेल. मसाला आपण कोकणी आहे, तयार असेल तर 1 चमचा टाकला तरी काम होतं आहे. हे मला करायचंच होता, मग तो मी जास्तीचा केला आहे. एवढा काय मसाला लागणार नाही. आता तोप तापत ठेवला, तेल घातलं, कढीपत्ता घातला. आता त्याच्यात आपण हळद आणि मीठ लावलेलं आपलं आणि आलं लसूण लावलेलं, फक्त हळद ठेवलेली मी ती आहे.
आता तिखट घातलं, थोडं परतवून घ्या. जे बोन होतं ते सगळं म्हणजे काढून त्याचा आपण तुम्हाला कालच दाखवली रेसिपी, स्मोकी चिकन बनवलेलं सुनबाईनी. ह्याच्यात जरा काश्मीरी लाल पाट टाकलं थोडंसं कलर येण्यासाठी, कारण आपण ठेवणीचे मसाले वर्षभर ठेवतो आणि नंतर मग त्याचा ना कलर उडतो हळूहळू. आणि हे आहे चिकन मसाला. असं घेऊन छान चिकन परतवून घ्यायचं. आणि मगाशी आपण मसाला बनवला ना, धणा, जिरा, बडीशोप, काळी मिरी, लवंग, दालचीन, असं सगळं तो चांगला घालायचा मसाला. आता मी ह्या सगळ्याचं कमी प्रमाण ह्या मसाल्यांचं घेते, कारण आता गरमी आहे तेव्हा इतकं गरम मसाले नकोत. आता गरमीचं जेवढं थंड होईल खा, उन्हात जाऊ नका. जास्त गरज असेल तर जावंच लागणार आहे, त्यासाठी भरपूर पाणी पित राहा. छत्री आता पुढे पावसाला लागेलच, आता काढा थोडं उन्हापासून पण रक्षण होईल. आता हे आपण जो मी कोकणी मसाला तुम्हाला म्हटलं कांदा खोबऱ्याचा, तो 1 चमचा घालायचा आहे. आपल्याला किती बनवायचं आहे त्याच्यावरती आहे. आता हे 2-4 वाट्या होतील ह्याच्यात, एवढं मी बनवते आहे. तर मस्त तेलावरती तेही परतून घ्यायचं. सगळे मसाले मस्त तेलावरती परतले. थोडा टोमॅटो टाकायचा. पूर्वी तर टोमॅटो घालायचे नाहीत. असा जर रस्सा प्यायला असा बनवायचा असेल ना, तर टोमॅटो वगैरे काय, पूर्वी टोमॅटो हा प्रकारच नव्हता. कधीतरी आंबटसाठी चिंच किंवा कोकम वापरायचे. आणि जास्त म्हणजे हे आमसूल म्हणजे आपली जे आंबा सुकून, कच्चा आंबा सुकून करतो ती, आम्ही उसरी म्हणतो त्याला गावाला कोकणामध्ये, ते असायचं. त्यामुळे उन्हाळ पावसाळ हेच चालायचं. टोमॅटो आता म्हणजे तरी झाले 25 वर्ष जास्त यायला लागल्या, किंवा आपण वापरात आणायला लागलो आहे. मीठ घातलं. मस्त कढीपत्ता वगैरे असेल तर नक्कीच घाला. आणि छान टोमॅटो नरम झाला किंवा चांगलं 2-3 कप पाणी घाला. आपल्याला 2 कपाचं हवं असेल तर 3 कप पाणी घाला. म्हणजे 1 कप छान ते अक्षरशः असं उकळून त्याचा असं सगळा रस आला पाहिजे हाडांमधला, असं झालं पाहिजे. याच्यासाठी गावठी कोंबडी खूप छान, किंवा आपलं मटण जे बकऱ्याचं, त्याचे हाडं वगैरे, त्याचं सूप वगैरे असं छान असतं. पण आता ठीक आहे, ओके. हे असं पातळ छान असं केलं. थोडं तिखट करा, एखादी मिरची वाढवा, किंवा अर्धा चमचा, पाव चमचा मसाला वाढवा, तुमचं तिखट वाढवा. असं मस्त करायचं. तयार झालं आपलं मस्त रस्सा. त्याला आता गरम गरम वाटीभर प्यायला देणार आहे. काय ती सर्दी बरी होऊ दे. ठीक आहे. कशी व्हिडिओ वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.